तुमची पाठ दुखते, कंबर दुखते, तर याची कारणं खूप वेगवेगळी असू शकतात. आधीचा काही मार लागला असेल, इंजुरी झाली असेल, तर त्याच्यामुळे पाठदुखी होऊ शकते. पण ज्यांचं वजन जास्त आहे त्या अतिरिक्त वजनामुळे सुद्धा तिथल्या मसल्सवरती, तिथल्या नर्व्हजवरती प्रेशर येऊन तुम्हाला पाठदुखी, कंबरदुखी होऊ शकते. एका वेळी किंवा एका जागी जास्त वेळ बसणं, फार काळ बसणं किंवा पुअर पोश्चर, तुम्ही बसत असताना तुमची पोझिशन प्रॉपर नसणं, वेडवाकडं बसणं, याच्यामुळे सुद्धा तिथल्या मसल्सना इंजुरी होऊन किंवा तिथे मसल्सना टाईटनेस येऊन तुम्हाला पाठदुखी किंवा कंबरदुखी होऊ शकते. ज्यांचं वजन फारच कमी आहे अशा लोकांमध्ये वाताचा इम्बॅलन्स होतो, किंवा ज्या लोकांमध्ये कॅल्शियम कमी आहे तर लो कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 यांची कमतरता असणे, याच्यामुळे सुद्धा पाठदुखी होऊ शकते. तर पाठदुखी, कंबरदुखीची खूप वेगवेगळी कारणं आहेत. खूपच रेअर लोकांमध्ये तिथे काही सूज असेल किंवा काही वेगळ्या कारणांमुळे पाठदुखी होऊ शकते. पण 80 ते 90% लोकांच्या पाठदुखीचं कारण म्हणजे पुअर पोश्चर, व्यायामाचा अभाव, अतिरिक्त वजन किंवा आधीची असलेली इंजुरी हीच कारणं असू शकतात. त्याच्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी ही तुम्ही जर त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं, त्याच्यावर योग्य उपचार घेतला आणि जी कारणं आहेत, जसं तुमचं लाईफस्टाईल प्रॉपर नाही आहे किंवा एका जागी तुम्ही जास्त वेळ बसत असाल, व्यायामाचा अभाव असेल, तर योग्य व्यायाम, योग्य पोश्चर, खाण्यापिण्यातले काही चांगले बदल याच्यामुळे तुमची पाठदुखी, कंबरदुखी पूर्ण बरी होते. ज्या लोकांना काही आधीच्या इंजुरीज असतील किंवा तिथल्या मसल्सना इंजुरी असेल किंवा खूप हाडांची झीज झाली असेल, त्यामुळे मणक्यांमधली जे काही गॅप आहे तो कमी होऊन किंवा तिथं सूज येऊन न कॉम्प्रेशन झालं असेल, तर अशा लोकांसाठी आपल्याकडे PPS, CPS, कटिबस्ती, बस्ती अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत, उपचार आहेत. तसंच पोटातून काही औषधं आहेत ज्याच्या तुम्ही व्यवस्थित फॉलोअप घेऊन व्यवस्थित ती औषधांचं सेवन, व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर तुमची कुठल्याही शस्त्रक्रियेशिवाय तुमची पाठदुखी, कंबरदुखी पूर्णपणे बरी होऊ शकते. आणि ज्या लोकांचं फक्त वजन जास्त आहे, काही कुठल्या गोष्टींचा अभाव आहे, अशा लोकांनी योग्य आहार, योग्य उपचार घेतले तर पूर्णपणे हा त्रास तुमचा कमी होईल.